आज तर ठरवलंच होतं, जी टू डू लिस्ट बनवली ना, ती एकदम स्ट्रिक्टली फॉलो करायची म्हणून. आणि त्याची सुरुवात जी नाही ते प्रिशाचे टॉयज डिक्लटरिंगपासून आम्ही चालू करून दिलेली. सो जे टॉयज ती खेळते, जे ती नाही खेळत, ते आम्ही वेगळे वेगळे करून ठेवलेले. आणि ज्या कंपार्टमेंटमध्ये तिचे हे टॉयज असतात ते व्यवस्थितपणे एकदम डीपली क्लीन करून ठेवलेले. आणि त्यानंतर मी किचनमध्ये आलेले, कारण की मला भरपूर असे स्नॅक्स पण बनवून घ्यायचे होते आणि त्यापैकी भरपूर असे स्नॅक्स बनवूनही झालेले होते. सो इथे येऊन मी लिस्ट चेक करत होते की काय बाकी आहे आणि काय झालेलं आहे. आणि मसाला मखाना वगैरे बनवून घ्यायचे, त्याची प्रिपरेशन झालेली होती. आणि हे सगळं पाहून मला खूप जास्त आनंदही झालेला होता. आणि मग जे बाकी आहे ते करण्यासाठी घेतलेले स्नॅक्स. सो इथे मसाला मखाना बनवते. जे मसाला प्रिशाला आवडतात मखानामध्ये ते सगळे मिक्स करून इथे आधी मसाला मखाना बनवले. आणि त्यानंतर लाडूही घेतलेले बनवण्यासाठी. तितक्यात प्रिशाही तिथे आलेली. तिचं असं म्हणणं होतं की मम्मा मलाही शिकव, मी पण लाडू बनवण्यात तुझी हेल्प करते. सो मी तिला शिकवलेलं आणि तिने छान असा हा छोटासा लाडू बनवलेला. आणि ते बनवून तिला इतका जास्त आनंद झालेला ना. सो हे पाहून ती म्हटली की मम्मा मी तुला अजून जास्त हेल्प करते. सो इथे तीही बनवत होते. आणि संध्याकाळी मात्र तिला डिनरमध्ये विचारलं मी काय बनवायचं, सो तिने पाणीपुरी सांगितलेलं होतं. सो आता तिने एवढी हेल्प केली तर मग तिला ही छोटीशी ट्रीट तर द्यायलाच हवी ना. म्हणून आज डिनरमध्ये छान अशी पाणीपुरी बनवलेली आणि सोबतच उत्तप्पाही बनवलेला होता राहुलसाठी. आम्ही मस्त इथे हे आमचं डिनर एन्जॉय केलं आणि यासोबत आजचा दिवस इथेच एंड केला. चला तर मग बाय.